नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। अजित पवार यांना मृत्यूनंतरही खोटं ठरवलं गेलं का हा प्रश्न सुनील तटकरे यांच्या एका कबुलीनंतर विचारला जातोय। कारण अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बैठका घेतल्या होत्या। त्या बैठकांमधला तपशील अजित पवार मलाही सांगत होते अशी कबुलीच खुद्द सुनील तटकरे यांनी दिली। पाहूया। आधी अस्पष्ट आणि हातचं राखून बोलणाऱ्या सुनील तटकरे यांनी यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कबुली देत मोठं भाष्य केलंय। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या अशी कबुली अखेर सुनील तटकरे यांनी दिली आहे। याआधी अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या चर्चांवर तटकरे मोघमपणे बोलत होते। मात्र दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती हे अखेर तटकरेंनी मान्य केलंय। विलीनीकरणाबद्दल अजित पवारांकडून बैठका सुरू होत्या। कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो, पण बैठकीचा तपशील दादांकडून मला सांगितला जात होता असंही तटकरेंनी सांगितलंय। पण अजितदादा हयात असताना कधीच अशी चर्चा झाली नाही की पवार ग्रुपच्या नेत्यांना आपल्या बरोबर घ्यावं। कधीच कुठल्याच पातळीवर चर्चा झाली नाही तुमच्या बरोबर अजितदादा आणि तुमची किंवा प्रफुल्ल पटेल यांची। एक बाब अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका एकत्रितपणाने लढण्याचा निर्णय झाला, त्याची माहिती दादाने जरूर दिली। ती ज्यावेळेला एकत्रितपणाने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला दादांच्या खूप मुलाखती वेगवेगळ्या वाहिन्यांनी घेतल्या होत्या। त्या बाबतीमध्ये विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये दादांनी स्पष्ट भूमिका मांडली। आपण ते कधी बघा, वेगवेगळ्या वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न प्रकर्षाने दादांना विचारला गेला की आता तुम्ही एकत्रित लढताय तर पुढे काय, तर त्याच्यातली स्वच्छपणाची भूमिका मांडली। दादांनी मला जरूर ज्या वेळेला तो व्हिडिओ फिरतोय त्याच्या आदल्या दिवशी दादांची माझी भेट झाली, त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्या एकत्रितपणाने लढण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे, या पद्धतीचं त्यांची माझी चर्चा झाली। त्यावेळेला सुद्धा दादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या। ही बाब मी सुद्धा नंतर सांगितली। कुठल्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो, परंतु बैठकीतल्या चर्चेचा तपशील दादांच्याकडून मला समजत येत होता किंवा सांगितला जात होता आणि एक निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सामुदायिक कन्सेन्ससमध्ये होतो। पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते असतील तर दादा एकटेच या सगळ्या दादा नेते आहे, कमांड होती, त्यामुळे एकटेच त्यांच्याशी चर्चा चालू होती। त्यावेळेला इतरांना पवारसाहेबांच्या सोबत असणाऱ्या आमदारांना, माजी आमदारांना काय काय वाटत होतं त्या संदर्भात ते दादांच्याकडे चर्चेला उपस्थित असेल, त्यात गैर काय आणि याच्यातला गैरस्फोट गौप्यस्फोट काही नाही। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।